बसलेले मान्यवर व सगळे संस्थेचे पदाधिकारी, आज खरोखर सर्वांनी मान ठेवून जो काही मरोळ बाजार संस्थेचा विषय आहे त्या विषयावर ज्या चर्चा करण्यासाठी भरपूर लोक आलेली होती, पण ही आज अर्धी गेली, परंतु इतकी लोक आज जे मान्यवर बसलेले आहेत विचार करण्यासाठी, आणि विचार खूप चांगला झालेला आहे। आज खरोखरच विचारात विचार एकदम चांगला संस्थेने सगळे पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे, त्याबद्दल मी खरोखरच सर्वांचे आभार मानतोय। आज खरोखर ते बसलेले आहेत पदाधिकारी, त्यांनी आज काय झालं ते सुरुवात करावी। धन्यवाद। नमस्कार, मी राजीव दुमिगोले, बाकी मच्छीमार स्वदेश सहकारी सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष। आज मरोळ बाजार विषयी आज मुंबई उपनगरातले सर्व पारंपरिक मच्छीमार पद्धतीने जे फिशिंग करतात त्या संस्थेची आज मीटिंग लागली होती। या मीटिंगमध्ये असा ठराव झालेला आहे की जो मरोळ बाजार आहे तो जुन्या पद्धतीचा त्याला पुनर्वसन करण्यासाठी आमची सहमती दिलेली आहे व हा बाजार काही व्यवसायाच्या महिलांनी काही अफवा फैलवतात, काही काठवाडी लोकांनी की जर पुनर्विकास झालं तर हा आपला बाजार आपल्या हातून जाणार आहे, अशी गैरसमज आमच्या महिलांमध्ये निर्माण झालेली आहे। म्हणून मी आमच्या संस्थेच्या सर्व महिलांना सांगू इच्छितोय की असं कुठे काय होणार नाही, हा बाजार कुठे जाणार नाही, उलट या बाजाराने आपल्या मच्छीला योग्य दराने कसा भाव भेटेल व आपला धंदा कसा पुढे जाईल याच्याबद्दल चर्चा झालेली आहे व हा मार्केट हा तिथेच राहणार आहे। आणि पहिल्यांदाच ऐतिहासिक फंड केंद्र सरकार राज्य सरकार असा दोन्ही मिळून आपल्याला फंड देणार आहेत, म्हणून तुम्ही कुठल्याही या गलतफहमीचा तुम्ही शिकार होऊ नका। आणि ज्या महिला आहेत ज्या सॉइल टेस्टिंगची जी प्रक्रिया चालू आहे त्याला तुम्ही बाधित आणू नका, जेणेकरून जे आपलं पुनर्विकसन जे होणार आहे मार्केटचं ते लवकरात लवकर होईल व आपल्या संस्थेच्या सहमतीनुसारच होईल। आणि आपल्या प्रत्येक संस्थेला याला आपण एक पाठ आपला पण आहे, त्याचा पक्षकार आपल्याला पण संस्थेला देखील इथे बनवलेला असा आजच्या मीटिंगचा हा ठराव झालेला आहे। धन्यवाद। नमस्कार, मी जगन्नाथ मुदकोळी, मठ मच्छीमार सर्वदेश सहकारी सोसायटीचा अध्यक्ष त्या नात्याने मी आपल्याला कळू इच्छितो की हा मरोळ बाजार किती वर्षापासून जुना आहे, त्याच्यावर आपण आपलं सुकी मच्छी नेऊन विकत असतो। पण आज ताईवर आरोप होत आहेत की तो मच्छी मार्केट म्हणजे मरोळ बाजार आपल्या हातून निघून जाईल, पण हातून निघून जाणार नाही याची खंबीर जबाबदारी आज पण घेते, काल पण घेते आणि उद्या पण आपल्या ताई घेणारच आहेत। आज विचार करा की ज्या 160 महिला लायसन मागतात, हा 160 महिलांचा बाजार आहे की संपूर्ण कोळीवाड्याचा आहे हे पहिला लक्षात घ्या। आणि ज्या दिशाभूल त्या महिला करतात आपली सर्वांची की हा बाजार जाणार आहे, हे काही जाणार नाही। तो बाजार आहे तो उतरपासून तर वर्सोवा, मड, भाटी, मनोरी, मालवणी हा संपूर्ण गावाचा आहे, हे कोणी जाणार नाही इथून, हे लक्षात घ्या पहिला। आणि ही जी तुमची दिशाभूल करतात त्या महिला यांना बळी पडू नका आणि या अफवावर विश्वास ठेवू नका। धन्यवाद। नमस्कार, मी हेमंत कोळी, मालवणी गाव। आज या ठिकाणी मड येथे हरबादेवी मंदिर ट्रस्टमध्ये त्यांच्या कार्यालयात सर्व संस्थांच्या स्थानिक सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावली होती। विषय महत्त्वाचा होता मरोळ मार्केट, मरोळ जो बाजार आहे त्याच्या बाबतीत आणि त्या बाजाराच्या पुनर्विकासासाठी नूतनीकरणासाठी महाराष्ट्र शासन तसंच केंद्र शासन यांचा फंड येत असून काही ठराविक महिला एक काहीतरी भीती व्यक्त करून हा बाजार आमच्या हातातून जाईल, कोळी समाजाच्या हातातून जाईल अशी काहीतरी भीतीचं वातावरण त्या लोकांनी निर्माण केलेलं आहे। तर आज आमच्या बैठकीमध्ये असं ठरलं की तसा काहीच प्रकार नाही आहे। हा जो मरोळ बाजार चालतो तो मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या संपूर्ण कोळीवाड्यातून मासळी इथे विक्रीसाठी येते आणि या संपूर्ण कोळीवाड्यातून मासळी विक्रीसाठी येत असल्यामुळे एक कोळी जो मासेमारी धंदा आहे त्याला बऱ्यापैकी चालना मिळते, त्यांच्या मासळीला बरा भाव मिळतो आणि एक बाजारपेठ आहे एक प्रकारची। आणि हा जो मार्केट जो आहे तो एक ऐतिहासिक बाजार आहे आणि महाराष्ट्र शासनाचं काहीतरी एक विशेष योगदान महाराष्ट्र शासन
या बाजाराच्या निर्मितीसाठी देत आहे आणि काही ठराविक बायका त्याला विरोध करत आहेत, तर या उपनगरातील मुंबई उपनगर, ठाणे आणि उत्तनपासून सगळे ज्यांचा वसईपासून ज्या महिला मासळी विकण्यासाठी या बाजारात येतात त्यांनी खंबीर राहावं, त्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करू नये आणि काही 4-8 बायका जर विरोध करत असतील तर त्याच्याबाबत काय तो निर्णय घ्यावा, असं मी काय विशेष असं बोलणार नाही, परंतु त्या बाबतीत निर्णय घ्यावा एवढं मी सगळ्यांना जागृत करू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार, मी लक्ष्मण कोरी, भाटी मच्छीमार संस्थेचा माजी अध्यक्ष, भाटी मच्छीमार ग्राम विकास मंडळाचा खजिनदार. मी असं सर्व महिलांना असं सूचित करतो की ज्या अफवा आहेत त्याच्यावर जास्त ध्यान देऊ नये, त्याच्यावर विश्वास ठेवू नये, कारण असं मरुड बाजाराविषयी काही गलत होणार नाही. हा संपूर्ण कोली समाजाचा उत्तनपासून मनोरी, गोराई, मड, भाटी, पातवाडी, वर्सोवा या सर्व गावांचा विचार करून राजश्रीताई त्या बाजाराबद्दल झगडत आहेत, लढत आहेत, कारण त्या सर्वांचा विचार केलेला आहे तिने. फक्त हा मर्यादित 160 महिलांचा विचार नसून सर्व कोली समाजाचा विचार करीत आहे. म्हणून राजश्रीताईंना सर्व संस्थांचा आणि सर्व मान्यवरांचा पाठिंबा असेल. म्हणून कुठलीही अफवा पसरली त्याच्यावर विचार ठेवू नका, कारण स्वतः शासनाने आपल्याला निर्णय मागितला आहे की त्याच्याबद्दल काय करायचं काय नाही, तुम्हाला कुठल्या सुविधा पाहिजे, अटी शर्ती सर्व काय असेल तर ज्या विरोधी महिला आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे की सर्वांसाठी होत असेल तर ते चांगलं आहे. म्हणून तुम्ही असा विचार करायला पाहिजे, कुठे अफवा पसरायला नाही पाहिजे की आपल्याला सर्व कोली समाजाला सुविधा भेटणार आहे. म्हणून कोणाला कुठे अफवा पसरू नये यासाठी सर्वतोपरी मान्यवरांचा विचार चाललेला आहे, संस्थांचा विचार चाललेला आहे, शासनाला मागणी केलेली आहे. म्हणून ही खोटी अफवा पसरू नये याच्यावर लक्ष असू द्या. एवढे शब्द बोलून जय हिंद. मी प्रल्हाद कोळी, मड मच्छीमार विविध सहकारी संस्थेचा संचालक. आता जी मरोळ बाजाराविषयी आमची सभा झाली, या सभेत असं दिसून आलं की 160 ज्या महिला आहेत ज्या लायसन्सचं मागणी करत आहेत, तर एवढ्या कोलीवाड आहेत आपले उत्तन, मनोरी, मालवणी, मड, भाटी, वर्सोवा, गोराई, तर या बायकांना मग लायसन, त्यांना पण लायसन पाहिजे. मग हे शक्य आहे का सगळ्यांना लायसन देणं? तर या 160 बायका सगळ्या बायांचा गैरसमज करून त्यांची मागणी भडकवित आहेत आणि ही संधी आपल्याला चांगली आलेली आहे सरकारकडून की ते आपल्याला बाजार व्यवस्थित बांधून देत आहेत आणि आपल्या सगळ्या संस्थाचा पण ते विचार घेऊनच पुढची कारवाई करतील. म्हणून आपल्या एरियातील महिलांनी कोणत्याही बायकांच्या यांना बळी पडू नये आणि हा बाजार व्यवस्थित होणं गरजेचं आहे. भविष्यात उद्या कुठलं सरकार आहे आणि त्याच्यावर काय नेहमी ते सांगू नाही शकत. म्हणून आता ही संधी आपण सोडायला नाही पाहिजे. धन्यवाद. लोक सगळी जण नाही ना, प्रत्येकाचं वेगवेगळं ठेवावं. नमस्कार, मी धनंजय कोली, भाटी मच्छीमार ग्राम विकास मंडळाचा उपाध्यक्ष आणि भाटी मच्छीमार सर्वोदय सोसायटीचा माजी अध्यक्ष सेक्रेटरी. मी तुम्ही इथे सांगू इच्छितो की आज राजश्रीताई बांजी यांनी या मरुड बाजार संदर्भात आमच्या मड इथे गोराई ते मड इथल्या सर्व संस्थेची सभा बोलवली होती. त्याच्यामध्ये बरेचसे लोक संस्थेचे सभापतिनिधी आले होते, पण वेळ अभावी लोक निघून गेलेले आहेत कामावस्था. तर माझं उद्देश मेन सांगण्याचं हेच एक तात्पर्य आहे की हा मरुड बाजार संपूर्ण किनारपट्टी व मच्छीमारी करणाऱ्या संस्था आणि मच्छीमारांचा सुकी मासळी विकण्याचा एक साधन गेले कित्येक वर्ष, 150 वर्षापासून आहे. आता शासनाला थोडीशी जाण झालेली आहे की मच्छीमारांना आपल्याला काहीतरी करून द्यायचं आहे. तर त्याचं पहिलं पाऊल उचललं आहे की आपल्याला
मच्छीमारासाठी एक सुसज्ज मार्केट मरोल मार्केट बनवून देणं, त्याच्यामध्ये सर्व सुविधा असणार, सुविधा भरपूर असणार आहेत, त्यासाठी काय आपलं दुमत नाही आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे, ज्या 165 महिला कोणीतरी विरोध करतायत त्याचा विरोध करण्याचा कारण काय? तुम्हाला तिथे मासळी विकायला मिळणार नाही काय? मासळी विकायला सर्वांना मिळणार आहे. आणि आज इथे असं ठरवण्यात आलं की जी मरोल संस्था आहे, मरोल संस्था, त्याच्यामध्ये ज्या किनारपट्टीच्या ज्या संस्था आहेत, ज्या मासळी घेऊन जातात, त्यांना पण त्या समितीमध्ये समावेश करावं आणि त्यांचा समावेश करून त्याचा एक प्रतिनिधी त्या कमिटीवर घ्यावा. एक मस्त कमिटी बनेल आणि त्यांनी पण याला हातभार लावून कुठे अडचण असेल तो मिटवावा. तेव्हा माझी नम्र विनंती आहे, सर्व संस्थेने याचा पुढाकार घेऊन सर्व संस्थांना विश्वासात घेऊन हा मार्केट बांधण्यासाठी सहकार्य करावं. नमस्कार, मी संतोष कोली, माजी अध्यक्ष मठ दर्यादिप मच्छीमार सहकारी संस्था, तसेच सचिव श्री हरवादेवी ग्रामदेवी मंदिर ट्रस्ट. आज या ठिकाणी मरोल मार्केट विषयी सर्व ह्या विभागातील संस्थांची सभा घेण्यात आली. राजश्री मावशी यांनी आजच्या सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि मरोल मार्केट हे जे सुकी मासळीचं मार्केट आहे, ज्या ठिकाणी आपल्या गोरगरीब महिला असंख्य म्हणजे हजारोच्या संख्येमध्ये ज्या आहेत, उत्तनपासून गोराई, मनोरी, मालवणी, मड, भाटी, वर्सोवा या सर्व गावातल्या ज्या पारंपरिक मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार महिला आहेत आणि मच्छीमार गावातील येणारी मासळी आहे, ही विक्री करण्याचं एक ठिकाण आहे. आणि हे आमच्या पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी मासळी विक्री केली जाते. आजच्या तारखेला सदर मार्केटची जागा ही खूप मोलाची आहे, ह्याच्यावर सर्व बिल्डर लोकांची नजर आहे. परंतु आज शासनाने ह्या मुंबईसारख्या शहरामध्ये मासळी ह्या गावाचे, ह्या मुंबईचे आद्य नागरिक मुंबई कोल्यांची असं म्हटलं जातं, म्हणून या कोली समाजासाठी, या मच्छीमार समुदायासाठी त्या ठिकाणी भव्य असं निधी उभारून एक सुसज्ज असं मासळी मार्केट उभारण्याचा विषय समोर आणलेला आहे. आणि या संबंधी मरोल मार्केट मासळी विक्रेता महिला संस्था यांच्या सोबत सर्व ज्या मच्छीमार संस्था आहेत त्यांचे पदाधिकारी एकत्रित बसून एक ड्राफ्ट बनवण्यात आला. आणि तो ड्राफ्ट मत्स्यव्यवसाय विभाग, कलेक्टर, महानगरपालिका, केंद्र सरकार अशा लोकांना पाठविण्यात आला. त्या मागणीनुसार हे प्रस्ताव पास झालेला आहे. आणि काही लोक या संबंधी अफवा फैलवत आहेत की सरकार या ठिकाणी आपला मार्केट तोडून बिल्डरच्या घशात देतील वगैरे. हा सगळ्या अफवा आहेत. म्हणून महिलांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीच्या अफवांना बळी पडू नका. ह्या ज्या दुसऱ्या लायसन्स मागणाऱ्या महिला आहेत, ह्या आपली गैरसमज करून घेत आहेत. आम्ही सर्व मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी राजश्री मावशींच्या बरोबर या महिला मरोल मार्केटची जी महिला संस्था आहे त्यांच्या सोबत वेळोवेळी असंख्य सभा घेऊन काय काय आपल्या मच्छीमार महिलांना योग्य असेल, मच्छीमार समुदायाला योग्य असेल अशा पद्धतीचे निर्णय घेऊन शासनाला कळवत आहोत. आणि ते सुसज्ज असं मार्केट बांधताना कलेक्टर, मत्स्यव्यवसाय विभाग, महानगरपालिका आणि आपली मरोल मार्केट संस्था व त्याच्याबरोबर संलग्न सर्व मच्छीमार संस्था असा एक करारनामा बनणार आहे. आणि ह्या करारनाम्याअंतर्गत मार्केट बनल्यानंतर हा सर्व ताबा आपल्या मरोल मार्केटच्या मासळी विक्रेता महिला संस्था आणि आपले संलग्न जेवढ्या संस्था आहेत त्यांना भेटणार आहे. म्हणजे याचं संपूर्ण व्यवस्थापन आपल्या ताब्यात येणार आहे. म्हणून तुमच्यासाठी ज्या महिला उन्हातानामध्ये बसून जे मासळी विक्री करतात आणि त्यांना त्रास होतो, तो पुढे जाऊन कुठेतरी संपणार आहे. आणि हे मार्केट बनल्यानंतर हे आपला जसं शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत अशा पद्धतीचा आपला कोली समाजाचा एक किल्ला तिकडे उभा राहील, ज्याला भविष्यात कुठलेही सरकार आले तरी हटू शकणार नाही. अशा पद्धतीचा आपला एक किल्ला आणि आपले एक तिकडे भव्य असं भवन बनणार आहे आणि मासळी मार्केट बनणार आहे. म्हणून माझ्या महिलांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी विरोध करणाऱ्या लोकांना विरोध केला पाहिजे आणि मार्केट बनण्यासाठी आपण सर्वांना एकत्र होऊन जोर दिला पाहिजे. आपल्या संस्थांना, आपल्या राजश्री मावशींना, आपल्या मच्छीमार ज्या महिलांची संस्था आहे त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तसेच मी आपले विभागातील खासदार माननीय पियुष गोयल साहेब, तसेच आमदार असलम शेख साहेब, तसेच नगरसेविका संगीता सुतार, संगीता कोलीजी
तसेच वर्सोवाचे नगरसेवक, त्या ठिकाणचे आमदार मुरलजी पटेल, मरोल मार्केटचे आमदार यांना आम्ही विनंती करतोय की 156 महिलांनी जी मागणी केलेली आहे लायसन्ससाठी ही चुकीची आहे. गैरसमज पसरवून त्या पद्धतीने लायसन्स मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार पण केलेला आहे. त्यांनी लाच घेऊन अशा पद्धतीचा निर्णय स्थायी समितीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी विनंती आहे की आपल्या जनप्रतिनिधींना की या सर्व मच्छीमार आणि कोळी समुदायाच्या या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून तुम्ही असा एक पत्र महानगरपालिकेला दिलं पाहिजे की त्या ठिकाणी हे जे मरोळ मार्केट आहे सर्वांचं आहे. 156 लायसन्स देऊन त्या ठिकाणी काही महिलांचाच अधिकार होईल अशा पद्धतीचा निर्णय घेऊ नका. जर द्यायचंच असेल तर 3-4 हजार महिला ज्या तिकडे मासळी विक्री करण्यासाठी जातात त्या सर्वांना लायसन्स दिलं पाहिजे. म्हणून सर्व महिलांना पण माझी विनंती आहे सर्व संस्थांच्या वतीने की आपण अफवांवर जाऊ नका. आपल्यासाठी एक चांगलं वास्तू तयार होते त्याच्यासाठी सपोर्ट करा आणि हे भव्य मरोळ मार्केट उभारून द्या म्हणजे त्याला सपोर्ट करा तरच आपला विकास होईल अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.